बातमी थेट येते मराठवाड्यातून। मराठवाड्यावर या महत्त्वाच्या निवडणुकीमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा भगवा झेंडा फडकला। 17 पैकी 17 जागांवर शिवसैनिकांचा प्रचंड मोठा विजय। ठाकरेंना मराठवाड्यात मोठा राजकीय बूस्ट। पुन्हा एकदा भगवा फडकलेले शिवसैनिक आनंदात। शिंदे गट आणि भाजपाला बसलाय मोठा धक्का। जनतेने दिलाय हातात भोपळा। नेमकं काय झालंय मराठवाड्याच्या राजकारणातील एक अत्यंत महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। व्हिडिओ बघून नक्की लाईक करा। तर आपण बघणार आहोत मराठवाड्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारा निकाल समोर आलेला असून 17 पैकी 17 जागांवर शिवसैनिकांनी दणदणीत विजय मिळून गुलाल उधळलाय आणि शिंदे गट आणि भाजपाचा सुपडा साफ केलाय। केंद्रात, राज्यात आणि अनेक ठिकाणी जिल्ह्यात सुद्धा त्यांची सत्ता असताना सामान्य शिवसैनिकांनी आपल्या मेहनतीने आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाने जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठा भगवा फडकला असून 17 पैकी 17 जागांवर सर्वची सर्व आपले संचालक निवडून आणून एक मोठा ऐतिहासिक विक्रम केलाय। या विजयामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला मोठा बळ मिळाला आहे, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटासाठी हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे। या निवडणुकीमध्ये सर्व संचालक पदांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झाले असून मराठवाड्यात पुन्हा एकदा भगवा फडकला आहे। हा निकाल केवळ निवडणूक विजय नसून सत्ता संघर्षात ठाकरे गटाने घेतलेली आघाडी असल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। गेल्या काही महिन्यापासून मराठवाड्यातील राजकारणात मोठे बदल होत होते। शिंदे गट आणि भाजपने आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र निकालाने हे स्पष्ट केले की स्थानिक पातळीवर अजूनही ठाकरे गटाची पकड मजबूत आहे। 17 पैकी 17 जागा जिंकणे म्हणजे केवळ बहुमत नव्हे तर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित करून शिंदे गट आणि भाजपाचा सुपडा साफ सुद्धा या ठिकाणी केला आहे। प्रत्येक मतदारसंघात शिवसैनिकांनी एकतर्फी विजय मिळवत विरोधकांना साफ करून टाकले। या निवडणुकीमध्ये शिंदे गटाला एकही जागा मिळवता आली नाही, त्यामुळे भोपळा असा शब्दप्रयोग राजकीय वर्तुळात चर्चेत आला आहे। हा पराभव केवळ आकड्यांपुरता मर्यादित नसून कार्यकर्त्यांच्या मनोबलावर देखील परिणाम करणार आहे। शिंदे गटाच्या या नेत्यांनी या निवडणुकीत जोरदार प्रचार केला होता, परंतु जनतेने त्यांना पूर्णपणे नाकारले। त्यामुळे शिंदे गटात आता अंतर्गत नाराजी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। तसेच या निकालामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास दाखवण्यात आला असून शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे गटासाठी हा विजय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। या विजयाने स्पष्ट केले आहे की पक्षाचे पारंपरिक मतदार आणि शिवसैनिक अजूनही ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। या निवडणुकीत स्थानिक प्रश्नांवर भर देण्यात आला। पाणी, शेती, रोजगार आणि स्थानिक विकास या मुद्द्यांवर ठाकरे गटाने प्रभावी प्रचार केला। याउलट विरोधकांनी मोठ्या नुसत्या घोषणाच केल्याने मतदारांनी त्यांना नाकारलेलं दिसत आहे। कार्यकर्त्यांचा जल्लोष या ठिकाणी जाहीर झाला। अनेक ठिकाणी फटाके, ढोल, ताशा आणि गुलाल उधळत कार्यकर्त्यांनी आपला आनंद व्यक्त केला। हा विजय सामान्य शिवसैनिकांचा आहे असं अनेक बड्या नेत्यांनी सांगितले। या विजयामुळे तसेच या पराभवामुळे विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले। या निकालामुळे अनेक ठिकाणी शिंदेगड आणि भाजपमध्ये नेत्यांमध्ये स्थानिक ते मतभेद निर्माण झाले। आगामी राजकारणावर मराठवाड्यातील या निकालाचा प्रभाव अनेक ठिकाणी पडणार असून ठाकरे गटासाठी ही अतिशय चांगली जागा मिळवण्यात आलेली आहे। या 17 पैकी 17 जागांवर विजय मिळवणे हा केवळ आकड्यांचा खेळ नाही तर जनतेचा स्पष्ट कौल आहे। या निकालाने ठाकरे गटाने आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध केली आहे, तर शिंदे गटासाठी आत्मपरीक्षणाचा काळ आहे। मराठवाड्यात पुन्हा एकदा भगवा फडकल्याने अनेक सामान्य शिवसैनिक आनंद व्यक्त करत होते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असेच ठाकरेंचा विजय येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये होईल का? नक्की कमेंट करा। धन्यवाद।